12 जानेवारी 1948 त्या आठवड्यामध्ये खूप काही घडलं आपल्या भारत देशात. आता या व्हिडिओमध्ये थोडासा संदर्भ नथुराम गोडसे, महात्मा गांधीजी यांच्याविषयी आहे. अर्थात एक गोष्ट नक्की खरी की ही त्या वेळची महान माणसं, परंतु शेवटी माणसंच. मग त्यातून कोणीतरी काहीतरी चूक केली आणि मग दुसऱ्याकडून दुसरी चूक झाली आणि मग इतिहास घडला. आज त्या इतिहासावर खूप मोठी मतं व्यक्त करण्याइतका मी काही महान नाही आहे. तथापि ज्या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती आहेत आणि त्या गोष्टी जर मला समजल्या तर त्या अजून काही लोकांना समजाव्यात, ही भूमिका माझी नक्कीच असते. एक असाच चिकित्सक, संशोधक, जुन्या गोष्टी का आणि कशा घडल्या हे शोधत शोधत जगणारी व्यक्ती, त्याने केलेलं संशोधन, त्याविषयी आज मी काही गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोचवू इच्छितो. जानेवारी 1948 मधल्या नथुराम गोडसेंना जेव्हा पोलिसांनी पकडलं, त्यांच्यावरती खटला सुरू झाला गांधी हत्येबाबत. ही केस सुरू राहिली, शेवटी युक्तिवादाच्या टप्प्यापर्यंत आली. सरकार पक्षाचा युक्तिवादही झाला आणि ज्या वेळेस न्यायाधीश महोदयांनी नथुराम गोडसेंना विचारलं की तुम्हाला काय सांगायचे, त्यावेळेस नथुराम गोडसेंनी जे काही सांगितलं त्यापैकी एक वाक्य असं होतं की 1948 साली जानेवारी महिन्यात महात्मा गांधीजींनी जो काही उपोषण केलं, जे काही उपास धरले, ते उपोषण मागे घेण्यासाठी, उपास मागे घेण्यासाठी त्यांनी सरकारला काही अटी घातल्या. त्या अटी एकंदर 7 अटी होत्या असं नथुराम गोडसे बोलून गेले. तथापि बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की नक्की त्या 7 अटी कोणत्या होत्या ज्या आपल्या बापूजींनी सरकारला घातल्या होत्या. मग याचा शोध घेण्याची या संशोधकांनी, लेखकांनी सुरुवात केली. आता त्यांनी सुरुवात केल्यानंतर एक इतिहास संशोधक होते, डॉक्टर गोडबोले, ते सुद्धा असंच काही शोधत होते. मग त्यांनी या लेखकाला सुचवलं की अरे, साधारणतः 12 जानेवारीपासून ते 20 जानेवारीपर्यंतचे टाइम्स ऑफ इंडियाचे तुला कुठे अंक मिळाले तर त्याच्यात शोध घे, नक्की काहीतरी सापडेल. या लेखकाने शोध सुरू केला. आधी त्यांनी सगळी इंग्रजी दैनिकं ही शोधायला घेतली आणि त्या लेखकाला एका इंग्रजी दैनिकामध्ये, ज्याचं नाव आहे इव्हिनिंग टेलिग्राफ, या वर्तमानपत्रात 19 जानेवारीच्या अंकामध्ये त्यांना ही गोष्ट थोडीशी सापडली. त्यामध्ये महात्मा गांधींची एक अट अशी होती की सप्टेंबर 1947च्या दंग्यामध्ये, त्यानंतर ज्या 117 मशिदी ताब्यात घेतल्या गेल्या, ज्या ठिकाणी त्या मशिदी ताब्यात घेऊन काही हिंदूंनी आपली घरं बनवली, काही शिखांनी आपली घरं बनवली, त्या 117 मशिदी पुन्हा मुस्लिम लोकांना देऊन टाकण्यात याव्यात. हिंदू मुस्लिम या 2 कम्युनिटीमध्ये, या 2 धर्मांमध्ये एकता स्थापन करावी म्हणून मी उपोषणाला बसलो आहे, असा त्यांचा एक होरा होता. महात्मा गांधीजींनी हे उपोषण मागं घेतलं. त्या 7 अटीपैकी ही एक अट होती आणि ही नोंद सापडली ती आपल्या ब्रिटिश दैनिकामध्ये. त्यानंतर त्यांनी या 117 मशिदीमध्ये जर काही देवळं पण बनवली असतील तर ती सुद्धा परत मशिदीमध्ये कन्वर्ट करावीत.
मशिदीमध्ये तब्दील कराव्यात त्या इमारती आणि एकंदरीत 117च्या 117 या मशिदी पुन्हा एकदा मुस्लिमांच्या ताब्यात देण्यात याव्यात. म्हणजेच पूर्णपणे मुस्लिम धार्जिणी ही एक अट होती आणि म्हणूनच या लेखकाने या गोष्टीचा पिच्छा पुरवायचं ठरवलं. आणि मग संशोधन त्याचं पुढे सुरू राहिलं की नक्की मग बाकीच्या 6 अटी काय होत्या. याच्यासाठी त्यांनी छडा लावायचाच म्हणून चंग बांधला आणि मनाशी हे काम घेऊन त्यांनी अक्षरशः, आता त्या ब्रिटिश दैनिकांची नावं आपल्याला काही इतकी लक्षात राहणार नाही आहेत, कारण वी आर नॉट ब्रिटिशर्स. इंग्रजी दैनिकं ती अनेक त्यांनी सगळी पालथी घातली. अगदी त्या जानेवारी महिन्यातली 1948 सालातली, म्हणजे जेव्हा महात्मा गांधींनी उपास सोडला असं जेव्हा आपल्याला नोंद कळते, साधारणतः 12 जानेवारी ते 20 जानेवारी या दरम्यान हे सगळं घडलेलं आहे. म्हणून त्यांनी त्या आठवड्यातली बरीचशी दैनिकं चाळण्यास घेतली. 1948 साल, जुनी दैनिकं पहा, म्हणजे या लेखकाचे कष्ट किती आहेत. त्यासाठी त्यांनी कोणती कोणती दैनिकं छापली ही मी तुम्हाला नावं सांगतोय. इंडी इव्हिनिंग टेलिग्राफ, ग्लुस्टरशायर इको, द सिटीजन, बेलफास्ट टेलिग्राफ, बेलफास्ट न्यूज, बर्मिंगहॅम गॅझेट, द वेस्टर्न मॉर्निंग न्यूज, हेरॉल्ड एक्सप्रेस, द स्कॉट्समन, लँकेस्टर गार्डियन, अशा अनेक दैनिकांच्या प्रती त्यांनी या 12 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीतल्या घेतल्या, त्या चाळल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. ही सगळी कात्रणं त्यांनी स्वतःजवळ ठेवली आणि मग या 7 अटींचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मनाशी चंग बांधून हे संशोधन पुढे असंच चालू ठेवलं आणि मग त्यांना काही अटी सापडल्या. आता ह्या अटी जर मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला समजेल की मग नथुराम गोडसेंनी जे स्टेटमेंट दिलं शेवटी केस संपताना अर्ध्या तासाच्या वरचं त्यांचं ते जवळपास ते भाषण म्हणून तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील किंवा लिखित स्वरूपात सुद्धा तुम्हाला अनेक जुन्या पुस्तकात त्या अटी त्यांनी सांगितलेल्या पाहायला नक्की मिळतील. त्या केसचाच तो एक भाग आहे. त्यांनी जे जे काही त्या दिवशी वक्तव्य केलं ते सर्व त्या निकालपत्रामध्ये नमूद असणारच आहे. जर कोणी काही क्युरियासिटीनी ते निकालपत्र तुम्ही काढू शकत असाल तर तुम्हाला त्यामध्ये पण या गोष्टी नक्की सापडतील. कोणत्या अटी आहेत त्यापैकी पहिली अट बघूयात आपण. दिल्लीजवळच्या मेहरौली येथे मुसलमानांना त्यांना त्यांचा उरूस साजरा करण्याची परवानगी असावी. मेहरौली ख्वाजा कुतुबुद्दीन मशीद होती. दंग्यात त्याची मोडतोड झाली होती. हिंदू आणि शिखांनी त्याच्या आजूबाजूच्या सर्व मुसलमानांना हाकलून लावले होते. या ख्वाजा कुतुबुद्दीनचा उरूस 26 जानेवारी 1948 रोजी व्हायचा होता, पण तो करताना त्यात अडथळे येण्याची शक्यता होती आणि महात्मा गांधीजींना हेच नको होतं. म्हणजे मुसलमान कम्युनिटीचा, मुस्लिमांचा तो उरूस यथोचितरित्या पार पडला पाहिजे अशी भूमिका महात्मा गांधीजींनी घेतली होती. ख्वाजा कुतुबुद्दीन मशीद इथं तो मेहरौलीला उरूस भरलाच पाहिजे आणि तो नेहमीप्रमाणे त्यांना तो उरूस साजरा करता आला पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही हिंदू आणि शिखांनी कोणतेही अडथळे निर्माण करू नयेत अशा पद्धतीची ती पहिली अट होती. दुसरी अट महात्मा गांधींनी घातलेली होती, दिल्लीतून पळून गेलेल्या मुसलमानांना सुरक्षित परत येऊ द्यावे. तो काळच असा होता की दोन्ही धर्मामध्ये एक प्रकारची घबराट होती. कधी कोण कोणाच्या अंगावर जाईल असं वातावरण होतं आणि मग अशातच काही लोक जीव वाचवून पळून गेले होते दोन्ही धर्माचे. त्यापैकी दिल्लीतून जे काही मुसलमान पळून गेलेले आहेत त्यांना सुरक्षितपणे पुन्हा आणा. म्हणजेच दुसरी अट ही पण मुस्लिम धार्जिणी होती.
दिल्लीतल्या ज्या 117 मशिदींची देवळे बनवली आहेत किंवा काही ठिकाणी हिंदूंनी घरं बनवली आहेत, शीखांनी घरं बनवली आहेत, ते सर्व पुन्हा मुस्लिमांना देऊन टाकण्यात यावं. संपूर्ण दिल्ली मुसलमानांसाठी सुरक्षित बनवण्यात यावी. वाक्य एकच आहे, पण किती मोठं. ह्याच्यामध्ये महात्मा गांधींची कणव, त्या धर्मियांबद्दल असलेली दया कशी दिसून येते पहा. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुसलमानांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी. इट इज द नेक्स्ट कंडिशन. मित्रांनो, या 5-6 अटी झाल्या, यामध्ये एकही हिंदू धार्जिणी अट नाही आहे. हिंदू आणि शिखांनी मुसलमानांवर टाकलेला आर्थिक बहिष्कार तो सुद्धा सत्वर मागे घेण्यात यावा. म्हणजे आज जी आपण चर्चा ऐकतोय ना, की बायकॉट करना पडेगा, ये करना पडेगा. मध्यंतरी मी एक व्हिडिओ पण पाहिला मुस्लिम युवतीचा, की तिने तर चॅलेंज केलं आहे, ज़्यादा से ज़्यादा धंधे तो हमारे ही है, आप हम पे बायकॉट करके देखिए, जीना मुश्किल हो जाएगा आपको. अशा पद्धतीची ती वाक्य टाकत होती. आता ह्या सगळ्या खोलात जाण्याची काही गरज नाही आहे किंवा आपल्याला काही आता भांडतच बसायचं असं नाही आहे. आपण एक माहितीस्तव की महात्मा गांधींनी नक्की उपोषण कशासाठी केलं होतं, त्या 7 अटी कोणत्या होत्या, नथुराम गोडसेंनी काय मेन्शन केलं, त्यांचं स्पीच हे 30 ते 40 मिनिटाचं, त्या केसमध्ये इतकं त्याला महत्त्व का प्राप्त झालं. आज ह्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की एके ठिकाणी माझ्या वाचनात असं आलं की ज्या न्यायाधीशांनी नथुराम गोडसेंना फाशीची शिक्षा सुनावली, या केसमध्ये त्यांचे हात त्यावेळेस कापले होते. कारण नथुराम गोडसेंचं ते स्पीच. शेवटी त्यांना जेव्हा विचारणा केली की तुम्हाला याबाबत काय सांगायचं आहे, त्यानंतर नथुराम गोडसेंनी जे काही सांगितलं ते सगळं ऐकून फाशीची शिक्षा देणं मलासुद्धा त्यावेळेस वाटत होतं की योग्य करत नाही आहेत आपण, आणि मी योग्य केलेलं नाही ही कबुली त्यांनी आत्ता रिटायरमेंटच्या नंतर वार्धक्यात दिलेली आहे. आणि चक्क ते असं म्हणतात ते न्यायाधीश की वरती मला या मी केलेल्या चुकीबद्दल माफी नक्कीच नाही आहे. या 2-4 वाक्यातनं जे काही आपल्याला घ्यायचं आहे ते आपण नक्की घ्या. कोणाच्याही विषयी मला कोणतंही वाईट वाक्य बोलण्या इतका मी महान नक्कीच नाही आहे. 6 अटी तुम्हाला मी ऐकवल्यात की हिंदू आणि शिखांनी मुसलमानांवर टाकलेला आर्थिक बहिष्कार मागे घेण्यात यावा आणि दिल्लीत उरलेले काही मुस्लिम वस्त्यांचे भाग पाकिस्तानातून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासितांनी वापरू नयेत. आता जी काही फाळणी झाली तेव्हा असं ठरलं होतं की इथल्या मुस्लिम लोकांनी पाकिस्तानमध्ये जायचं आहे, तिकडच्या हिंदू शीख ज्यांना इकडे यायचं त्यांनी इकडे यायचं आहे, हे ठरलेलं होतं. तरीसुद्धा काही लोक गेले पाकिस्तानात, काही मुस्लिम 3.5 कोटीपर्यंतचे इथं राहिले. पण जे गेले त्यांची घरं, त्यांची जी काही जमिनी या होत्या, त्या जमिनी हिंदू आणि शीख तिकडून येणार होते, जे काही आले त्यांना देणं हे पण ठरलेलं होतं. आता नेमकं उपोषण सोडताना महात्मा गांधीजींनी ही एक 7वी अट घातली की दिल्लीत उरलेले काही मुस्लिम वस्त्यांचे भाग. बघा, म्हणजे ज्या मुस्लिम वस्त्या रिकाम्या झाल्यात, जे मुस्लिम लोक पाकिस्तानात गेल्यामुळं त्यांची घरंदारं रिकामी आहेत, जमिनी ओसाड पडलेल्या आहेत, तर त्या पाकिस्तानातून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासितांनी घेऊ नयेत. या 7 अटींमध्ये एकही अट हिंदू आणि शिखांच्याकडून नाही आहे. म्हणजेच पूर्णपणे हे उपोषण मुस्लिमांच्या सुव्यवस्थेसाठी होतं, त्यांचं पारडं जड करण्यासाठी होतं, असाच यातून अर्थ निघतो. आणि त्याचेच पडसाद मग पूर्ण समाजामध्ये उमटले. त्यामधूनच याच समाजाचा एक घटक असलेले नथुराम गोडसे यांनी पुढाकार घेतला. जे पटत नाही ते पटत नाही असं ठामपणे समाजाला सांगण्यासाठी त्यांच्या हातून जे काही कृत्य घडलं तो एक इतिहास. मित्रांनो, अशा या 7 अटी घालून एक आपला हुकमी नेता उपोषणाला बसतो. त्याची अशी अनेक उपोषणं त्या त्या काळामध्ये गाजलेली आहेत, म्हणून त्यांना प्रेमाने बापूजी ही पण पदवी दिली. आपल्या भारतीयांनी पितामह असंही म्हणतात. महात्मासुद्धा त्यांना पदवी मिळालेली.
म्हणून आपण त्यांचा उल्लेखही करतो, महात्मा गांधीजी. असो, जे काही घडलंय, ज्या काही अटी आहेत, त्या आजही कोणालाही प्रिय वाटणार नाहीतच 100%. कारण शेवटी आपण सगळे भारतीय आहोत, शेवटी आपण सगळे हिंदुस्थानी आहोत. आणि या देशासाठीच फाळणीच्या वेळेस जर अशा अन्यायकारक गोष्टी घडलेल्या असतील तर त्याचंसुद्धा आज देखील कोणताही शाळकरी मुलगासुद्धा समर्थन करणार नाही. जाता जाता या आपल्या जानेवारी 1948मध्ये घडलेल्या या घटनेच्या पूर्वी जे काही घडलं ते आपल्या हृदयापर्यंत माहिती असावं म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रवीचा प्रयत्न. मित्रांनो, हे जे लेखक लोक किंवा हे जे शोध पत्रकारिता करणारी माणसं असतात, ही अतिशय जोमाने जीव आपला धोक्यात घालूनसुद्धा कधीकधी शोध पत्रकारिता करीत असतात. मग त्यांनी हे केलेलं संशोधन, त्यांचं लेखन, त्यांनी घेतलेले कष्ट हे कुठेतरी सामान्य माणसांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी जाणीव असावी, त्यांचा सन्मान त्यांच्या मनामध्ये असावा. मग भले तो एखादा लेखक का असेना, अरे तो इतिहासाची पानं चाळतोय ना, तो चाळतोय, तो कष्ट घेतोय, तो एकाच घटनेच्या वेगवेगळ्या ठिकाणी कशा नोंदी आहेत, मग त्यापैकी कोणती नोंद खरी असेल, कोणती नोंद जुळतीये बरोबर, हे सगळं तो अभ्यास करून शेवटी एक ॲनालिसिस करून तुमच्यापर्यंत ती माहिती एका खऱ्या स्वरूपामध्ये तो आणतो. ह्यासाठी त्याने उपसलेले कष्ट, त्याला झालेला त्रास याच्याविषयी फक्त आपण सामान्यांनी मनात नेहमीच जाणीव ठेवून वागायचं आहे. चला, अशी शोध पत्रकारिता करून या गोष्टी आम्हा सामान्य लोकांसाठी घेऊन आलेल्या या अनामिक पत्रकाराला कवी प्रवीच्या यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. या प्रवीचे त्याला करोडो नमन. मित्रांनो, आजचा हा 1948 सालातल्या घटनेवरचा हा व्हिडिओ, महात्मा गांधींबद्दलची थोडीशी माहिती, नथुराम गोडसेंची माहिती आपल्याला कशी वाटली, योग्य वाटली, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अर्थातच ज्या लोकांना काही माहिती नाही आहे अशा लोकांपर्यंत ही आपली मराठी जनांसाठी तयार केलेला व्हिडिओ एकमेकांमध्ये शेअर करायलाही विसरू नका. जय हिंद, जय भारत.